यशस्वी आणि प्रभावी जीवनाची गुरुकिल्ली काय असू शकते? अनेकदा विचार येतो मनात की काही लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात इतके प्रभावी, इतके यशस्वी कसे होतात? खरंय. आज आपण याच प्रश्नाचा जरा सखोल विचार करणार आहोत. स्टीफन कवी यांचं जगप्रसिद्ध पुस्तक आहे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. हो, खूप गाजलेलं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकावर आधारित काही स्रोतांमधून आपण आज चर्चा करणार आहोत. म्हणजे जगभरातल्या लाखो लोकांना यातून मार्गदर्शन मिळालंय. अगदी. आणि आजच्या या चर्चेत आपण श्रोत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्रोतांमधल्या काही महत्वाच्या संकल्पना, काही विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हो, म्हणजे फक्त काय सांगितलं एवढंच नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यात, कामात ही तत्त्व नेमकी कशी उपयोगी पडू शकतात यावर आपण जास्त लक्ष देऊ. बरोबर. विशेषतः चारित्र्याचं महत्त्व काय आहे, आपले जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन, ज्याला कवी पॅराडाईम म्हणतात, पॅराडाईम. हो, ते कसे परिणाम करतात आणि आपण जास्त प्रभावी, जास्त परिणामकारक कसं होऊ शकतो यावर बोलूया. छान. तर सुरुवात कवींच्या एका अगदी मूलभूत विचाराने करूया का? ते चारित्र्य नीतिमत्ता म्हणजे कॅरेक्टर एथिक आणि व्यक्तिमत्व नीतिमत्ता म्हणजे पर्सनॅलिटी एथिक यात फरक करतात. हो, करतात. आणि स्रोतांनुसार कवींचं मुख्य म्हणणं असं आहे की खरी प्रभाविता हे वरवरच्या गोष्टींवर अवलंबून नसतं. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही किती छान बोलता, किंवा तुमची समाजात इमेज कशी आहे, यावर नाही. मग कशावर? तर ते म्हणतात की खरी प्रभाविता ही आतून येते, तुमच्या आंतरिक चारित्र्यावर. म्हणजे काय म्हणतात त्याला, कालातीत तत्वांवर आधारलेली असते. अच्छा. म्हणजे गेल्या काही दशकातली सेल्फ हेल्प पुस्तकं बघितली तर ती जास्त करून पर्सनॅलिटी एथिकवर भर देतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे संवाद कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन. अगदी. आकर्षक दिसणं, लोकांवर प्रभाव कसा पाडायचा, या गोष्टी त्या वाईट नाहीत, पण कवींच्या मते हे सगळं वरवरच्या दुय्यम आहे. ओके. खरा पाया, खरी इमारत उभी राहते ती कॅरेक्टर एथिकवर. म्हणजे सचोटी, नम्रता, धैर्य, न्याय, प्रामाणिकपणा ही जी मूलभूत मूल्य आहेत ना, जी कधी बदलत नाहीत, त्यावर. जसं आईसबर्गचा मोठा भाग पाण्याखाली असतो ना, तसंच यश हे चारित्र्यावर टिकून राहतं. हे अगदी पटण्यासारखं आहे. म्हणजे शेतीमध्ये जसा नियम असतो, पेराल ते उगवेल, बरोबर. तसंच काहीसं. तात्पुरतं यश कदाचित व्यक्तिमत्वाच्या जोरावर मिळेलही, पण जे दीर्घकाळ टिकणारे यश आहे, जे चांगले संबंध आहेत, ते तुमच्या आतल्या गुणांवरच, तुमच्या चारित्र्यावरच अवलंबून असतात. अगदी तसंच. कवी याला प्राथमिक महानता म्हणजे चारित्र्य आणि दुय्यम महानता म्हणजे व्यक्तिमत्व असं म्हणतात. प्राथमिक आणि दुय्यम महानता. हो. जर पायाच मजबूत नसेल तर वरून कितीही छान रंगरुंगोटी केली तरी इमारत टिकणार नाही. त्यांनी स्वतःच्या मुलासोबतचा एक अनुभव सांगितला आहे, बेसबॉल खेळतानाचा. अच्छा. की फक्त तंत्र शिकवून काही उपयोग झाला नाही, पण जेव्हा त्यांनी स्वतःच्या दृष्टिकोन आणि हेतूवर काम केलं, म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवला, तेव्हा मुलामध्ये आपोआप सकारात्मक बदल झाला. हेच आहे आत बाहेर म्हणजे इनसाइड आउट दृष्टिकोनाचं महत्त्व. सुरुवात स्वतःपासून करायची. आणि हा आत बाहेर दृष्टिकोन समजून घेण्यासाठी पॅराडाईम किंवा दृष्टिकोन ही संकल्पना खूप महत्वाची आहे असं वाटतं. हो, अगदी केंद्रस्थानी आहे ती. कवी म्हणतात की पॅराडाईम म्हणजे जगाकडे बघण्याचा आपला नकाशा. पण गंमत अशी आहे की नकाशा म्हणजे तो प्रदेश नव्हे. बरोबर. जर नकाशात चुकीचा असेल, समजा आपल्याला पुण्याला जायचंय आणि नकाशा मुंबईचा वापरला, तर कितीही वेगाने गेलो तरी पुण्याला पोचणार नाही. हे खूप खूप महत्वाचं आहे, कारण आपण जग जसं आहे तसं नाही बघत. नाही. आपण जसे आहोत किंवा आपल्याला जसं घडवलं गेलंय, जसं कंडिशनिंग झालंय, तसं आपण जगाला पाहतो. आपल्या मनात हे जे नकाशे तयार झालेले असतात ते आपल्या अनुभवांवर, संस्कारांवर, आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर आधारलेले असतात. अच्छा. स्रोतांमध्ये ते प्रसिद्ध उदाहरण आहे बघा, तरुण स्त्री आणि वृद्ध स्त्रीचं चित्र. हो, आठवलं. एकाच चित्राकडे बघून दोन लोकांना पूर्णपणे वेगळ्या गोष्टी दिसू शकतात. अगदी. यातनं आपल्याला कळतं की आपले पॅराडाईम, आपले दृष्टिकोन किती शक्तिशाली आहेत, ते आपल्या वास्तवाला आकार देतात. आणि कधीकधी या पॅराडाईममध्ये अचानक मोठा बदल होतो, ज्याला ते पॅराडाईम शिफ्ट म्हणतात. हो, तो आहा क्षण. कवींचा तो सबवेमधला अनुभव. एक माणसाची मुलं खूप गोंधळ घालत असतात ट्रेनमध्ये आणि कवींना त्याचा खूप राग येतो. पण जेव्हा तो माणूस अगदी शांतपणे सांगतो की ते आत्ताच हॉस्पिटलमधून येत आहेत, मुलांची आई नुकतीच वारली आहे आणि आता काय करावं हे मुलांना आणि त्यालाही कळत नाहीये. बापरे. ते एका क्षणात कवींचा सगळा राग जातो आणि सहानुभूती येते.
म्हणजे दृष्टिकोन बदलला आणि परिस्थितीकडे बघण्याची नजरच बदलली. तो क्षण, तो सगळं बदलून टाकतो. यातून दिसतं की आपल्या दृष्टिकोनात बदल घडवण्याची किती मोठी ताकद आहे. बरोबर. म्हणूनच कवी म्हणतात की आपण आपला दृष्टिकोन हा तत्व केंद्रित बनवला पाहिजे. तत्वकेंद्रित म्हणजे आपलं जीवन, पैसा, यश, कुटुंब, काम किंवा अगदी स्वतःवर केंद्रित करण्याऐवजी न्याय, सचोटी, प्रामाणिकपणा, मानवी प्रतिष्ठा, सेवा, उत्कृष्टता यांसारख्या काय म्हणतात त्याला कालातीत तत्वांभोवती, मूल्यांभोवती केंद्रित करायला हवं. अच्छा. ही तत्व दीपस्तंभासारखी आहेत. ती कधी बदलत नाहीत. परिस्थिती बदलते, पण तत्व तीच राहतात आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतात. हा जास्त स्थिर आणि प्रभावी पाया आहे. म्हणजे हा भक्कम पाया तयार झाला की मग त्यावर पहिली सवय उभी राहते, प्रोएक्टिव्ह बना. हो, सवय पहिली. याचा अर्थ फक्त पुढाकार घेणं इतकाच नाहीये, बरोबर? तर आपल्या जीवनाची, आपल्या प्रतिक्रियांची जबाबदारी आपण स्वतः घेणं. अगदी. रिस्पॉन्सिबल म्हणजे प्रतिसाद देण्यास सक्षम. आपण केवळ परिस्थितीचे बळी नाही आहोत. आपल्या बाबतीत काय घडतं यापेक्षा आपण त्यावर प्रतिक्रिया काय देतो, निवड काय करतो, हे जास्त महत्वाचं आहे. इथे व्हिक्टर फ्रँकल यांचं उदाहरण खूप प्रभावी आहे. हो, छळछावणीतला त्यांचा अनुभव अत्यंत भयानक, अमानुष परिस्थितीत सुद्धा. कोणतीही घटना म्हणजे स्टिम्युलस आणि आपला प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स, या दोघांच्या मध्ये निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे नेहमी असतं. हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हेच मानवी स्वातंत्र्याचं अंतिम शिखर आहे असं कवी म्हणतात. हो, आणि हे स्वातंत्र्य वापरायला आपल्याकडे 4 खास मानवी देणगी आहेत. स्वजागरूकता म्हणजे आपण स्वतःच्या विचारांबद्दल विचार करू शकतो. ओके. कल्पनाशक्ती म्हणजे आपण वास्तवाच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो. सद्विवेक बुद्धी म्हणजे चांगलं वाईट ओळखण्याची क्षमता. आणि स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे आपल्या मूल्यांनुसार कृती करण्याची ताकद. आणि याच संदर्भात प्रभाव वर्तुळ, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आणि चिंता वर्तुळ, सर्कल ऑफ कन्सर्न ही संकल्पना येते. ही खूपच व्यावहारिक वाटते. खूपच. प्रोएक्टिव्ह लोक आपलं लक्ष आणि ऊर्जा त्या गोष्टींवर केंद्रित करतात ज्यांच्यावर ते खरंच काही परिणाम करू शकतात, बदल घडवू शकतात. हे झालं त्यांचं प्रभाव वर्तुळ. तर रिॲक्टिव्ह लोक जास्त करून त्या गोष्टींवर विचार करत बसतात, तक्रार करत बसतात ज्या त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत, म्हणजे चिंता वर्तुळ. उदाहरणादाखल समजा ऑफिसमधला राजकारण किंवा बॉसचं वागणं यावर सतत कुरकुर करत बसणं म्हणजे चिंता वर्तुळात अडकणं. बरोबर. यावर आपला थेट कंट्रोल नाही, पण स्वतःचं काम अधिक चांगलं कसं करता येईल, नवीन स्किल कसं शिकता येईल, सहकाऱ्यांशी संबंध कसे सुधारता येतील, हे प्रभाव वर्तुळात येतं. अगदी बरोबर. प्रोएक्टिव्ह लोक इथे काम करतात. ते उपाय शोधतात, स्वतःमध्ये बदल घडवतात. ते स्वतःच्या असण्यावर काम करतात, केवळ असलेल्या परिस्थितीवर नाही. ते आपलं प्रभाव वर्तुळ हळूहळू वाढवतात. हे झालं सवय 1 बद्दल. आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो आणि प्रभाव वर्तुळात काम करतो. आता प्रश्न येतो की ही जबाबदारी कशासाठी घ्यायची, कुठल्या दिशेने जायचं. बरोबर. इथेच कवींची दुसरी सवय येते. अंतिम ध्येय मनात ठेवून सुरुवात करा. बिगिन विथ दी एंड इन माइंड. याला ते वैयक्तिक नेतृत्वाचं तत्व म्हणतात. हो, लीडरशिप. आणि याची सुरुवात करण्यासाठी कवी एक खूप विचार करायला लावणारी कल्पना देतात. कोणती? आपल्या अंत्यसंस्काराची कल्पना करायला सांगतात. विचार करा की तुमच्या आयुष्याच्या शेवटी तुमच्या जवळच्या लोकांनी, मित्रमैत्रिणींनी, सहकाऱ्यांनी तुमच्याबद्दल काय बोलावं असं तुम्हाला मनापासून वाटतं. बापरे, हा विचार जरा गंभीर आहे. पण खूप महत्वाचा आहे. तुम्ही कसे जगलात, तुमची मूल्य काय होती, तुम्ही काय योगदान दिलं, या प्रश्नांची उत्तरं शोधली की आपल्या खऱ्या प्राथमिकता काय आहेत, आपल्यासाठी यशाची व्याख्या काय आहे, हे स्पष्ट व्हायला मदत होते. नाहीतर काय होतं, आपण खूप धावपळ करतो, खूप व्यस्त असतो. पण कवींच्या भाषेत सांगायचं तर आपली शिडी चुकीच्या भिंतीला लावलेली असू शकते. अगदी. खूप मेहनत करून वर चढतो, पण लक्षात येतं की आपण चुकीच्या भिंतीवर चढलोय. म्हणजे जी ध्येय गाठायला आपण धावतोय ती खरंच आपल्यासाठी महत्वाची आहेत का, हेच आपण तपासलेलं नसतं. आणि कवी म्हणतात की सर्व गोष्टी 2दा घडवल्या जातात. 2दा? कसं काय? पहिली निर्मिती होते मानसिक पातळीवर आणि दुसरी होते भौतिक पातळीवर. म्हणजे समजा घर बांधायचं आहे, तर आधी त्याचा नकाशा मनात किंवा कागदावर तयार होतो. ही झाली पहिली मानसिक निर्मिती. हो. आणि मग त्या नकाशानुसार प्रत्यक्ष बांधकाम होतं. ही झाली दुसरी भौतिक निर्मिती. बरोबर.
प्रश्न हा आहे की आपण आपल्या आयुष्याची पहिली मानसिक निर्मिती स्वतः जाणीवपूर्वक करत आहोत की परिस्थिती, इतर लोक किंवा आपल्या जुन्या सवयी यांना ती करू देत आहोत. आपण आपल्या जीवनाचे निर्माते आहोत की केवळ परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारे गल निवडणं. योग्य जंगल निवडणं. हो, आणि व्यवस्थापन म्हणजे दुसरी निर्मिती. त्या दिशेने कार्यक्षमतेने जाणं, म्हणजे त्या जंगलात व्यवस्थित प्रभावीपणे काम करणं. अच्छा, म्हणजे दोन्ही महत्वाचं आहे, पण नेतृत्व आधी यायला हवं. दिशा चुकली तर कितीही वेगाने जाऊन काय उपयोग? अगदी. म्हणूनच कवी वैयक्तिक मिशन स्टेटमेंट तयार करण्यावर खूप भर देतात. मिशन स्टेटमेंट म्हणजे काय नक्की? हे आपल्या जीवनाचं एक प्रकारचं संविधान किंवा मार्गदर्शक तत्व आहे, जे आपल्या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांवर आधारित असतं आणि कठीण परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी आपल्याला दिशा देतं. उदाहरण, मी माझ्या कुटुंबाला आणि कामाला योग्य वेळ देईन, किंवा मी कधी माझी सचोटी सोडणार नाही. हे फक्त एकदा लिहून ठेवायचं नाहीये मग? नाही, अजिबात नाही. ते सतत समोर ठेवायचं, त्यावर विचार करायचा, गरजेनुसार त्यात बदल करायचा आणि मुख्य म्हणजे ते जगायचं. ते आपल्या कृतींमधून दिसलं पाहिजे. ओके, म्हणजे आता आपल्याकडे जबाबदारीची भावना आहे, सवय 1, आणि आयुष्याची दिशा किंवा अंतिम ध्येय स्पष्ट आहे, सवय 2. आता प्रश्न येतो की या दिशेने प्रभावीपणे जायचं कसं? रोजच्या धावपळीत हे कसं साधायचं? बरोबर. आणि इथे येते तिसरी सवय, पहिल्या गोष्टींना प्राधान्य द्या. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. ही सवय आहे स्वव्यवस्थापनाची, सेल्फ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट. हो, ही सवय म्हणजे सवय 1 प्रोॲक्टिव्हिटी आणि सवय 2 अंतिम ध्येय यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे. इथे तुमची स्वतंत्र इच्छाशक्ती आणि सचोटी कामी येते. आणि यासाठी कवींचं ते वेळेचं व्यवस्थापन मॅट्रिक्स खूप प्रसिद्ध आहे आणि उपयुक्त पण आहे. हो, खूपच. यात कामांना त्यांच्या तातडीनुसार अर्जंट आणि महत्त्वप्रमाणे 4 भागांमध्ये म्हणजे क्वाड्रंट्समध्ये विभागला आहे. पहिला क्वाड्रंट म्हणजे? तातडीच्या समस्या, इथे लक्ष द्यावंच लागतं. दुसरा? क्वाड्रंट 2, इथे महत्त्वाची पण तातडीची नसलेली कामं येतात. हे खूप महत्त्वाचं आहे. यात नियोजन, तयारी, नातेसंबंध जपणं, आरोग्याची काळजी घेणं, नवीन संधी शोधणं, स्वतःला विकसित करणं या गोष्टी येतात. तिसरा क्वाड्रंट? क्वाड्रंट 3. इथे तातडीची पण महत्वाची नसलेली कामं येतात. म्हणजे अनावश्यक व्यत्यय, काही फोन कॉल्स, काही बैठका, इतरांच्या तात्कालिक गरजा ज्या आपल्यासाठी महत्वाच्या नाहीत. इथे अनेकदा आपण फसतो, कारण गोष्टी तातडीच्या वाटतात. आणि चौथा? क्वाड्रंट 4. इथे तातडीची नसलेली आणि महत्वाची नसलेली कामं येतात. म्हणजे वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी, निरर्थक कामं, अनावश्यक सोशल मीडिया स्क्रोलिंग वगैरे. आणि कवींचं म्हणणं आहे की प्रभावी लोक आपला बहुतेक वेळ आणि ऊर्जा क्वाड्रंट 2 मध्ये गुंतवतात. अगदी बरोबर. ते महत्त्वाच्या पण तातडीच्या नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात, प्रतिबंधात्मक उपायांवर, नियोजन आणि तयारीवर. अच्छा. यामुळे काय होतं की भविष्यकाळातली संकटं म्हणजे क्वाड्रंट आय मधल्या गोष्टी कमी होतात, कारण तुम्ही आधीच तयारी केलेली असते. पण गंमत अशी आहे की क्वाड्रंट 2 मधली कामं ओरडत नाहीत. ती तातडीची नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. नेमका हाच मुद्दा आहे. क्वाड्रंट 1 आणि 3 आपल्यावर सतत दबाव टाकतात, आपलं लक्ष खेचून घेतात. क्वाड्रंट 2 वर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोठी शिस्त लागते, स्वतःहून वेळ काढावा लागतो. आणि इथेच नाही म्हणण्याचं धैर्य पण लागतं. हो, कारण अनेकदा चांगल्या गोष्टी सर्वोत्तम गोष्टींच्या आड येतात. म्हणजे एखादं तातडीचं पण कमी महत्त्वाचं काम क्वाड्रंट 3 आपल्याला क्वाड्रंट 2 मधल्या दीर्घकालीन महत्त्वाच्या कामापासून, आपल्या ध्येयांपासून दूर नेऊ शकतं. म्हणजे इथे आपली स्वतंत्र इच्छाशक्ती सवय 1 आणि आपल्या मूल्यांवर आधारित प्राधान्य सवय 2 वापरून क्वाड्रंट 2 ला प्राधान्य द्यायचं. अगदी. हेच खरं स्वव्यवस्थापन आहे. फक्त कामांची यादी करणं नाही, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ काढणं आणि त्या पूर्ण करणं. याच संदर्भात कवी स्ट्यूअर्डशिप डेलिगेशनबद्दल पण बोलतात. म्हणजे काम दुसऱ्यांना सोपवण्याची एक प्रभावी पद्धत. हो, डेलिगेशन 2 प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे गोफर डेलिगेशन, ज्यात तुम्ही प्रत्येक लहान-सहान गोष्ट कशी करायची हे सांगता. आणि दुसरं जे अधिक प्रभावी आहे ते म्हणजे स्ट्यूअर्डशिप डेलिगेशन. यात काय वेगळं आहे? यात तुम्ही कामाच्या पद्धतींवर नाही, तर अपेक्षित परिणामांवर, डिझायर्ड रिझल्ट्स लक्ष केंद्रित करता.
तुम्ही लोकांना काय मिळवायचं आहे हे स्पष्ट सांगता, पण ते कसं करायचं याचं स्वातंत्र्य त्यांना देता. अच्छा, कवींनी त्यांच्या मुलाला बाग हिरवी आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कशी दिली याचं उदाहरण दिलंय. त्यांनी फक्त परिणाम सांगितला, पद्धत नाही. हो, आणि त्यासाठी काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागतात असं पण म्हटलंय. हो, 5 गोष्टी. अपेक्षित परिणाम काय आहेत? रिझल्ट्स. कामाच्या मर्यादा किंवा मार्गदर्शक तत्व काय आहेत? गाईडलाईन्स. कोणती साधनं किंवा मदत उपलब्ध आहे? रिसोर्सेस. जबाबदारी कशी मोजली जाईल? अकाउंटेबिलिटी. आणि काम यशस्वी किंवा अयशस्वी झाल्यास काय परिणाम होतील? कॉन्सिक्वेन्सेस. यामुळे ज्याला काम सोपवलं आहे त्याची क्षमता वाढते आणि मालकीची भावना येते आणि तुमचा वेळ मोकळा होतो. अगदी. तुमचा वेळ मग क्वाड्रंट 2 मधल्या कामांसाठी वापरता येतो. बरं, तर या पहिल्या 3 सवयी, प्रोॲक्टिव्ह बनणे, अंतिम ध्येय मनात ठेवणे आणि पहिल्या गोष्टींना प्राधान्य देणे, यातून आपण खाजगी विजय मिळवतो. हो, म्हणजे आपण परावलंबनातून बाहेर पडून स्वातंत्र्याकडे येतो, इंडिपेंडन्सकडे येतो, स्वतःवर नियंत्रण मिळवतो. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. हा टप्पा आहे सार्वजनिक विजय मिळवण्याचा, म्हणजे स्वातंत्र्याकडून परस्परावलंबनाकडे जाण्याचा. कारण आपण एकटे राहत नाही, इतरांसोबत काम करतो, जगतो. बरोबर. आणि याची सुरुवात होते नातेसंबंधांमधल्या एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेने. कोणती संकल्पना? ती म्हणजे भावनिक बँक खाते. भावनिक बँक खाते. हे काय आहे? कवी म्हणतात की प्रत्येक नातं, मग ते व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक, हे एका बँक खात्यासारखं असतं. या खात्यात विश्वास हे चलन असतं. अच्छा, विश्वास. हो, आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला समजून घेतो, दिलेला शब्द पाळतो, सौजन्याने वागतो, प्रामाणिक राहतो, त्यांची कदर करतो, तेव्हा आपण त्या खात्यात ठेवी जमा करतो. आणि यामुळे नात्यातला विश्वास वाढतो, खात्यातली शिल्लक वाढते. आणि या उलट जेव्हा आपण अनादर करतो, वचनं मोडतो, दुर्लक्ष करतो, खोटं बोलतो, तेव्हा त्या खात्यातनं पैसे काढले जातात, विश्वास कमी होतो. म्हणजे खात्यात शिल्लक किती आहे यावर नात्याची गुणवत्ता अवलंबून असते. अगदी. जेव्हा खात्यात भरपूर शिल्लक असते तेव्हा संवाद खूप सोपा असतो. छोट्या मोठ्या चुका सहज माफ केल्या जातात, समजून घेतल्या जातात, कारण विश्वास असतो. आणि जेव्हा खातं रिकामं असतं किंवा ओव्हरड्राफ्टमध्ये जातं, तेव्हा प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ काढला जातो, सतत संशय असतो, नातेसंबंध ताणलेले आणि कठीण होऊन जातात. साधा संवाद करणंही अवघड होतं. कवी काही महत्वाच्या ठेवी सांगतात का जे आपण या खात्यात जमा करू शकतो? हो, सांगतात. 6 महत्वाच्या ठेवी आहेत. पहिली, व्यक्तीला समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे हे जाणणे. दुसरी, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे, म्हणजे दिलेला शब्द पाळणं, वेळेवर पोचणं, साधं धन्यवाद म्हणणं, या छोट्या गोष्टी खूप फरक पाडतात. तिसरी ठेवी, दिलेली वचनं पाळणे. ही खूप मोठी ठेव आहे. विश्वास टिकवण्यासाठी वचनबद्धता महत्वाची आहे. चौथी, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट करणे. अनेकदा गैरसमज हे अस्पष्ट अपेक्षांमुळे होतात. पाचवी, वैयक्तिक सचोटी दाखवणे, म्हणजे लोकांच्या अनुपस्थितीतही त्यांच्याबद्दल निष्ठावान असणे, चांगलं बोलणं किंवा काहीच न बोलणं. पाठीमागे निंदा न करणे. आणि सहावी, जेव्हा तुम्ही चुकीचे असाल तेव्हा मनापासून लगेच माफी मागणे. यात कमीपणा नसतो, उलट यामुळे विश्वास वाढतो. पण माफी मागण्यासाठी खूप आत्मविश्वास आणि चारित्र्य लागतं. म्हणजे हे भावनिक बँक खातं मजबूत असेल तरच आपण इतरांसोबत प्रभावीपणे काम करू शकतो. बरोबर. आणि याच भक्कम पायावर पुढची चौथी सवय आधारलेली आहे, विन विन विचार करा. थिंक विन विन. विन विन म्हणजे दोघांचाही विजय. हो, याचा सरळ अर्थ आहे की कोणत्याही परिस्थितीत, चर्चेत किंवा वाटाघाटींमध्ये असा मार्ग शोधायचा जिथे दोन्ही बाजू जिंकतील, दोघांनाही समाधान मिळेल, दोघांच्याही गरजा पूर्ण होतील. हा केवळ एक दृष्टिकोन नाही, तर मानवी परस्पर संवादाचं एक तत्वज्ञान आहे. कवी या संदर्भात मानवी परस्पर संवादाकडे पाहण्याचे 6 दृष्टिकोन सांगतात ना? हो, सांगतात. पहिला आणि सर्वोत्तम म्हणजे विन विन, दोघांचाही फायदा. हा सहकार्याचा दृष्टिकोन आहे. दुसरा, विन लॉस, मी जिंकतो तू हरतो. हा स्पर्धेचा, अधिकाराचा दृष्टिकोन आहे. जगात अनेक ठिकाणी हाच दिसतो. तिसरा, लूज विन, मी हरतो तू जिंकतो, म्हणजे स्वतःच्या गरजा, भावना दाबून दुसऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करणं. हे वरवर चांगलं वाटलं तरी आतून असमाधान राहतं. चौथा आहे लूज लूज. हो, दोघेही हरतात. हा वैरभावाचा परिणाम असतो, जसा की घटस्फोटात एकमेकांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणं. यात कोणीच जिंकत नाही. पाचवा, फक्त विन.
म्हणजे फक्त माझा विजय महत्वाचा, दुसऱ्याचं काय होतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही. स्वार्थी दृष्टिकोन. आणि 6वा आहे विन विन ऑर नो डील. हो, एक तर दोघांचा विजय होईल असा मार्ग शोधू, नाहीतर हा करारच नको. हा विन विनचा एक शक्तिशाली पर्याय आहे. जिथे दोघांचा फायदा होत नसेल तिथे वेगळं होणं किंवा करार न करणं हे जास्त चांगलं असू शकतं, विशेषतः सुरुवातीच्या नातेसंबंधात किंवा जिथे विश्वास कमी आहे तिथे. पण हा विन विन दृष्टिकोन ठेवणं नेहमीच सोपं नसतं, कारण आपल्यावर कळत न कळत विन लूज विचारसरणीचे संस्कार झालेले असतात. बरोबर. शाळेत पहिला नंबर, खेळात जिंकणं, प्रमोशनसाठी स्पर्धा, अनेक ठिकाणी आपल्याला विन लूज पद्धतीने विचार करायला शिकवलं जातं. यासाठी कवी म्हणतात की एका विशिष्ट मानसिकतेची गरज आहे. हो, ती म्हणजे मुबलकता मानसिकता. अबंडन्स मेंटॅलिटी. मुबलकता मानसिकता. म्हणजे असा विश्वास की जगात प्रत्येकासाठी पुरेशी संधी, यश, प्रेम, संसाधने आहेत. एकाच्या यशाचा अर्थ दुसऱ्याचं अपयश नसतो. भरपूर आहे, सगळ्यांना पुरेल. आणि याच्या विरुद्ध असते कमतरता मानसिकता. स्कासिटी मेंटॅलिटी. बरोबर. जिथे असं वाटतं की सगळं काही मर्यादित आहे. एकाला मिळालं म्हणजे माझ्या वाटचं कमी झालं. जणू काही यशाचा एकच केक आहे आणि त्याचे तुकडे मर्यादित आहेत. विन विनसाठी ही मुबलकता मानसिकता खूप गरजेची आहे. हो, त्यासोबतच आणखी 3 गुण महत्वाचे आहेत. सचोटी, इंटिग्रिटी, म्हणजे आपल्या मूल्यांशी आणि वचनबद्धतेशी प्रामाणिक राहणं. परिपक्वता, म्हणजे आपलं मत मांडण्याचं धैर्य आणि दुसऱ्याचं मत ऐकण्याचं समजूतदारपणा यांचा समतोल. आणि ही मुबलकता मानसिकता. आणि अर्थातच भावनिक बँक खात्यात पुरेशी शिल्लक. अगदी, कारण विन विनसाठी विश्वासाचं वातावरण लागतं. आता पुढची 5वी सवय, जी मला वाटतं वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर प्रचंड परिणामकारक ठरू शकते. ती म्हणजे आधी समजून घ्या, मग समजून सांगा. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड, देन टू बी अंडरस्टूड. हो, प्रभावी संवादाचं हे अगदी मूळ सूत्र आहे. कवी इथे डोळ्यांच्या डॉक्टरचं उदाहरण देतात ना? हो, खूप छान उदाहरण आहे. समजा तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलात आणि त्यांनी तुमची काहीही तपासणी न करता, तुमची तक्रार नीट न ऐकता स्वतःचा चष्मा तुमच्या हातात दिला आणि म्हणाले, "ओ, हा घ्या, मला याने खूप चांगलं दिसतं, तुम्हालाही दिसेल." हास्यास्पद वाटेल. नक्कीच, कारण आधी निदान डायग्नोसिस व्हायला हवं, मग उपचार, प्रिस्क्रिप्शन. पण आपण संवादात नेमकं हेच उलटं करतो. कसं? आपण समोरच्या व्यक्तीची समस्या, त्याचा दृष्टिकोन, त्याच्या भावना नीट समजून न घेताच आपले सल्ले, आपले अनुभव, आपले उपाय द्यायला लागतो. आपण निदान करण्याआधीच उपचार सुचवतो. म्हणजे आपण ऐकतो ते फक्त उत्तर देण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी. बरोबर. समोरच्याला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी नाही. इथेच कवी सहानुभूतीपूर्वक ऐकण्यावर भर देतात. सहानुभूतीपूर्वक ऐकणं म्हणजे काय नक्की? म्हणजे केवळ शब्द ऐकणं नाही, तर त्या शब्दांमागच्या भावना, दृष्टिकोन, संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करणं. समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून जग बघण्याचा प्रयत्न करणं. हे अवघड वाटतंय. आहे सुरुवातीला, कारण आपली नैसर्गिक प्रवृत्ती लगेच प्रतिसाद देण्याची असते. कवी 4 प्रकारचे आत्मचरित्रात्मक प्रतिसाद, ऑटोबायोग्राफिकल रिस्पॉन्सेस सांगतात, जे आपण नकळतपणे देतो आणि जे सहानुभूतीपूर्वक ऐकण्याच्या आळ येतात. कोणते आहेत ते? पहिलं, मूल्यांकन करणे, इव्हॅल्युएटिंग. म्हणजे ऐकता ऐकताच मनातल्या मनात आपण सहमत किंवा असहमत होत असतो आणि ते बोलूनही दाखवतो. दुसरं, चौकशी करणे, प्रोबिंग. म्हणजे आपण आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या अजेंडाप्रमाणे प्रश्न विचारतो. तिसरं, सल्ला देणे, ॲडवायझिंग. म्हणजे लगेच आपल्या अनुभवावरून उपाय सांगायला लागतो. अरे, माझ्या बाबतीत असं झालं तेव्हा मी हे केलं होतं. आणि चौथं, अर्थ लावणे, इंटरप्रिटिंग. म्हणजे आपण आपल्या दृष्टिकोनातून समोरच्याच्या वागणुकीचा किंवा बोलण्याचा अर्थ लावतो. तुला नक्की असं वाटतंय कारण? ओके. हे प्रतिसाद टाळून मग सहानुभूतीपूर्वक ऐकायचं कसं? त्यासाठी काही टप्पे आहेत. सर्वात मूलभूत म्हणजे शब्दांची पुनरावृत्ती करणे. मिमिक कंटेंट. मग थोडं पुढे जाऊन त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपल्या शब्दात मांडून खात्री करणे. रिफ्रेश कंटेंट. त्याहून खोल पातळी म्हणजे त्यांच्या भावनांना ओळखणे आणि त्या प्रतिबिंबित करणे. रिफ्लेक्ट फिलिंग. आणि सर्वात प्रभावी म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ आणि भावना दोन्ही एकत्र करून आपल्या शब्दात मांडणे. रिफ्रेश कंटेंट अँड रिफ्लेक्ट फिलिंग. म्हणजे तुला असं वाटतंय की
आणि त्यामुळे तू खूप निराश झालायस, बरोबर? याला वेळ आणि सराव लागेल. नक्कीच. पण याचे फायदे खूप मोठे आहेत. यामुळे नात्यातला विश्वास वाढतो, गैरसमज टळतात आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपल्याला खरंच समजून घेतलं जातंय. त्यांची गरज पूर्ण होते. आणि जेव्हा आपण समोरच्याला पूर्णपणे समजून घेतो तेव्हाच आपली बाजू मांडण्याची म्हणजे समजून सांगण्याची वेळ येते. अगदी. आणि त्यासाठीही कवी एक क्रम सांगतात, जो ग्रीक तत्वज्ञानावर आधारित आहे. इथोस, पॅथोस आणि लोगोज. इथोस, पॅथोस, लोगोस म्हणजे इथॉस म्हणजे तुमचं वैयक्तिक चारित्र्य, तुमची विश्वासार्हता, लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा. पॅथॉस म्हणजे तुमच्या भावना आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता, भावनिक संबंध जोडणं. आणि लॉगोस म्हणजे तुमचा तर्क, तुमचा युक्तिवाद, तुमच्या बोलण्यातला तर्कसंगतपणा. आणि याचा क्रम महत्वाचा आहे. हो, कवी म्हणतात प्रभावी संवादासाठी क्रम आहे. आधी इथोस, मग पॅथॉस आणि शेवटी लॉगोस. म्हणजे आधी विश्वास निर्माण करा तुमच्या चारित्र्यातून, मग भावनांची कदर करा त्यांच्या आणि तुमच्या, आणि मग तर्काच्या आधारावर पुराव्यानिशी आपली बाजू मांडा. लोक आधी तुमच्यावर विश्वास ठेवतात, मग तुमच्या तर्कावर. वाह, हे खूपच महत्वाचं आहे. आधी समजून घ्या, मग समजून सांगा. आणि याच पायावर 6वी सवय उभी राहते, सिनर्जी साधा. सिनर्जाइज हा शब्द ऐकला आहे, पण नेमका अर्थ काय? सिनर्जी म्हणजे अशी स्थिती जिथे संपूर्ण परिणाम हा त्याच्या भागांच्या बेरजेपेक्षा जास्त असतो. सोप्या भाषेत 1+1=3 किंवा त्याहूनही अधिक. अच्छा, बेरजेपेक्षा जास्त. हो, हे सर्जनशील सहकार्य आहे, जिथे 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांच्यातील फरकांचा, त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनांचा आदर करून, त्याचा उपयोग करून असा काहीतरी नवीन उपाय किंवा परिणाम निर्माण करतात, जो त्यापैकी कोणीही एकट्याने निर्माण करू शकला नसता. म्हणजे इथे इतरांमधील फरकांना महत्त्व देणं, व्हॅल्युइंग डिफरन्सेस खूप महत्वाचं आहे. अगदी. समरूपता म्हणजे एकता नाही. खरी एकता पूरकतेतून येते. लोकांचे वेगळे दृष्टिकोन, त्यांचे अनुभव, त्यांच्या क्षमता ह्या अडचणी नाहीत, तर त्या संधी आहेत. हे ओळखणं म्हणजे सिनर्जीचा पाया घालणं. लोक वेगळा विचार करतात म्हणून त्यांच्याशी भांडण्याऐवजी त्यांच्या दृष्टिकोनातून काय शिकता येईल हे बघणं. बरोबर. सिनर्जी म्हणजे तडजोड नव्हे. तडजोडीत अनेकदा दोन्ही बाजू थोडं थोडं गमावतात. विन लूज किंवा लूज विन सारखं. सिनर्जी म्हणजे विन विन पेक्षाही पुढची पायरी आहे. म्हणजे इथे केवळ दोघांचा फायदा होत नाही, तर काहीतरी नवीन, अधिक चांगलं निर्माण होतं. कवी याला तिसरा पर्याय, थर्ड ऑल्टरनेटिव्ह शोधणं म्हणतात. तिसरा पर्याय? हो. समजा नवरा बायकोमध्ये फिरायला कुठे जायचं यावरून मतभेद आहेत. नवरा म्हणतोय ट्रेकिंगला जाऊ, बायको म्हणते बीचवर जाऊ. आता ते भांडू शकतात, लूज लूज. किंवा एक जण दुसऱ्याचा ऐकेल, लूज विन. किंवा तडजोड करून दोन्हीकडचे थोडे दिवस जातील, कॉम्प्रोमाइज. पण सिनर्जी म्हणजे ते एकत्र बसतील, एकमेकांच्या गरजा, निसर्गात रमणं, आराम करणं, सवय 5 वापरून, आणि मग असा तिसरा पर्याय शोधतील जो दोघांनाही मूळ पर्यायांपेक्षा जास्त आवडेल. कदाचित डोंगराच्या पायथ्याशी असलेले शांत रिसॉर्ट. वाह, हे शक्य आहे. शक्य आहे, पण त्यासाठी भावनिक बँक खात्यात चांगली शिल्लक हवी, विश्वास हवा, विन विन विचार करण्याची वृत्ती हवी, सवय 4, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी एकमेकांना खोलवर समजून घेण्याची तयारी हवी, सवय 5. तेव्हाच सिनर्जी शक्य होते. म्हणजे या सगळ्या सवयी एकमेकांना कशा पूरक आहेत हे दिसतंय. खाजगी विजयानंतर सार्वजनिक विजय आणि मग सिनर्जी. हो. आणि सगळ्या सवयी टिकून ठेवण्यासाठी आणि सतत प्रगती करत राहण्यासाठी येते 7वी आणि शेवटची पण अत्यंत महत्वाची सवय. कोणती? करवत धारदार करा. शार्पन द सॉ. ही स्वतःच्या नूतनीकरणाची सवय आहे. करवत धारदार करा म्हणजे काय? कवी इथे एका लाकूड तोड्याचं छान उदाहरण देतात. एक माणूस खूप मेहनतीने, घामाने भिजून एक झाड तोडत असतो. खूप वेळ लागत असतो त्याला. दुसरा माणूस त्याला विचारतो, अरे थोडा वेळ थांबून करवत धारदार का करून घेत नाहीस, लवकर काम होईल. बरोबर. तर तो लाकूड तोड्या काय म्हणतो माहितीये, अरे वेळ कुठे आहे करवत धारदार करायला, मी झाड तोडण्यात खूप व्यस्त आहे. हां, किती विरोधाभासी आहे ना. पण आपणही आपल्या आयुष्यात अनेकदा असंच करतो. काम, जबाबदाऱ्या यात इतके अडकतो की स्वतःला रिचार्ज करायला, स्वतःची करवत धारदार करायला विसरून जातो. आपली क्षमता हळूहळू कमी होत जाते. तर प्रभावी राहण्यासाठी कवी म्हणतात की आपल्याला नियमितपणे आणि संतुलित पद्धतीने स्वतःचं नूतनीकरण करायला हवं. 4 महत्वाच्या आयामांमध्ये. हो, 4 आयाम सांगितले आहेत. पहिला, शारीरिक,
फिजिकल, म्हणजे योग्य व्यायाम करणं, पौष्टिक आहार घेणं, पुरेशी झोप आणि विश्रांती घेणं, आपल्या शरीराची काळजी घेणं. दुसरा आयाम आध्यात्मिक, स्पिरिच्युअल, याचा धर्माशी थेट संबंध असेलच असं नाही, तर आपली मूल्य स्पष्ट करणं, त्यांशी जोडलेलं राहणं, निसर्गात वेळ घालवणं, ध्यान करणं, प्रार्थना, चांगलं संगीत ऐकणं, प्रेरणादायी साहित्य वाचणं, ज्यामुळे आपल्या आत्म्याला शांती आणि बळ मिळेल. तिसरा मानसिक, मेंटल, आपलं मन सतत कार्यरत ठेवणं, त्याला आवाहन देणं. यात सतत काहीतरी नवीन वाचणं, लिहिणं, नियोजन करणं, नवीन गोष्टी शिकणं येतं. कवी टीव्ही पाहण्याबाबतही विचारपूर्वक निवड करण्याचा सल्ला देतात. मेंदूला निष्क्रिय होऊन देणं. आणि चौथा आयाम सामाजिक भावनिक, सोशल इमोशनल. म्हणजे इतरांशी असलेले आपले संबंध सुधारणे आणि त्यात गुंतवणूक करणं. इथे सवयी 4, 5 आणि 6 यांचा सराव करणं महत्वाचं ठरतं. इतरांची सेवा करणं, त्यांच्यातलं चांगलं पाहण्याचा प्रयत्न करणं, स्क्रिप्टिंग अदर्स पॉझिटिव्हली. म्हणजे या चारही आयामांमध्ये संतुलन साधून नियमितपणे नूतनीकरण करायचं. हो, आणि हे सर्व क्वाड्रंट 2 चे उपक्रम आहेत. हे तातडीचे नसतात, पण आपल्या दीर्घकालीन प्रभावितेसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आनंदासाठी अत्यंत महत्वाचे असतात. आणि याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. अगदी. ही 7वी सवय बाकीच्या 6 सवयींना शक्य करते, त्यांना ऊर्जा पुरवते. कारण जर आपलीच करवत बोथट असेल तर आपण प्रभावीपणे काम कसं करणार? बरोबर. आणि हे नूतनीकरण आपल्याला एका विकासाच्या चढत्या आलेखावर, अपवर्ड स्पायरल. चढता आलेख, म्हणजे या सवयींचा सराव करत राहतो तेव्हा आपण सतत शिकतो. आपण स्वतःला वचनबद्ध करतो, कृती करतो आणि प्रत्येक वेळी थोडं अधिक चांगलं करत एका उच्च पातळीवर पोचतो. लर्न, कमिट, डू. लर्न, कमिट, डू हा एक सतत चालणारा विकासाचा प्रवास आहे. तर या सगळ्या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ही 7 तत्व किंवा सवयी केवळ पुस्तकी विचार नाहीयेत. अजिबात नाहीत. आपल्या रोजच्या जगण्यातले ताणतणाव हाताळण्यासाठी, आपले नातेसंबंध अधिक घट्ट, अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी आणि जी ध्येय आपल्यासाठी खरंच महत्वाची आहेत ती साध्य करण्यासाठी ही अतिशय व्यावहारिक, उपयोगी साधना आहेत. निश्चितच. आणि हे सगळं समजून घेताना माहितीच्या ओझ्याखाली दबून न जाता महत्वाचे मुद्दे पटकन लक्षात येतात. काही विचार तर इतके मूलभूत आणि प्रभावी आहेत की ते ऐकल्यावर अरे वा, हा विचार आधी का नाही आला, असं वाटू शकतं. हो ना. शिकणाऱ्या व्यक्तीसाठी लर्नर हे अनुभव खूप मोलाचे असतात. असतातच. हा आहे की खरी प्रभाविता ही दिखावपणातनं किंवा वरवरच्या उपायांमधून नाही येत, नाही. तर ती आतून बाहेर येते, इनसाइड आउट येते. अगदी. ती आपल्या चारित्र्यापासून, आपण निवडलेल्या तत्वांपासून आणि आपण जगाकडे कसं पाहतो म्हणजे आपल्या पॅराडाईमपासून सुरू होते. अगदी. आणि या 7 सवयी म्हणजे काही वेगळ्या गोष्टींची यादी नाही, तर त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्या एका क्रमाने विकसित होतात. पहिल्या 3 स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी विजय, पुढच्या 3 इतरांसोबत प्रभावीपणे काम करण्यासाठी सार्वत्रिक विजय, बरोबर. आणि 7वी सवय या सगळ्याला टिकून ठेवण्यासाठी आणि सतत प्रगती करण्यासाठी नूतनीकरण. हा एक सलग एकात्मिक प्रवास आहे. खरंच खूप छान चर्चा झाली. समारोप करताना ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार मनात येतो. कोणता? आज आपण ज्या तत्वांबद्दल, ज्या सवयींबद्दल बोललो त्यातली अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे, अगदी लहानशी कृती, जी आपण लगेच आपल्या प्रभाववर्तुळात, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स अंमलात आणू शकतो, आजपासून किंवा उद्यापासून? हा चांगला प्रश्न आहे. आणि कोणती एक कृती आपल्यासाठी त्या सकारात्मक बदलाच्या चढत्या आलेखाची सुरुवात ठरू शकेल? एक छोटासा बदलही मोठी सुरुवात असू शकतो. अगदी. आणि कवींच्या शब्दात सांगायचं तर आपलं आयुष्य एका वाढत्या श्रेणीत क्रिशेंडो कसं जगता येईल, वा. जिथे आपलं सर्वोत्तम योगदान, आपली सर्वोत्तम कामगिरी अजून यायची बाकी आहे, यावर विचार करायला काय हरकत आहे?